निवडणूक एक असा जुगार आहे जो एकाच वेळेला अनेक जण खेळतात। एक जण सोडला तर बाकी सगळे जण हरतात। हे आता फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात रूढ झालेले आहे। कारण देशात आणि साता समुद्रापलीकडेही आपलाच पक्ष मोठा असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षांनी जे काय अर्थकारण सुरू केलेले आहे त्यामध्ये प्रचंड पैशांचा ओघ अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी देखील आणावा लागतो। मग अशा वेळेला पैसे नसतील तर इच्छुकांनी काय करायचं? घरातले दागदागिने आणि कुसभर असलेली जमीनही फुंकून टाकायची। अशीच जमीन फुंकली नांदेडच्या भोकरमधील माधव जाधव वडगावकर यांनी। राजकारणाच्या चिखलात जेव्हा सत्तेसाठी, पदासाठी आणि पैशासाठी निष्ठा बदलणारे नेते आणि कार्यकर्ते आपण रोज उघड्या डोळ्यांनी पाहत असतो, अशा काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारी घटना समोर आली। ही कहाणी आहे एका अशा सामान्य कार्यकर्त्याची ज्याने पक्षावरील आणि आपल्या नेत्यावरील अढळ निष्ठेपोटी स्वतःची हक्काची जमीन विकली, निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, सर्व काही गमावून तो रस्त्यावर आला, पण तरीही त्याने आपल्या पक्षाची साथ सोडली नाही। दुसरीकडे ही कहाणी अशा संवेदनशील नेत्यांचीही आहे ज्यांनी आपल्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांचं दुःख समजून घेत थेट मदतीचा हात पुढे केला आणि त्याचा स्वाभिमान आणि त्याची जमीन त्याला परत मिळवून दिली। शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जाते। राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नसून ते आपल्या माणसांसाठी जीवापाड उभे राहणारे एक कुटुंब असू शकतं, याचं जिवंत उदाहरण या घटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाले। या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले आणि आपल्या निष्ठेने सर्वांचं लक्ष वेधून घेणारे शिवसैनिक म्हणजे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख माधव जाधव वडगावकर। माधव वडगावकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने शिवसेना पक्षाचे काम करतात। अत्यंत सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या माधव यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि उपजीविकेसाठी अवघी 22 गुंठे शेतजमीन होती। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये माधव वडगावकर यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। निवडणूक लढवायची म्हणजे पैशांची गरज होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याकडे एवढा मोठा निधी निवडणुकीसाठी उपलब्ध नसतो। अशा वेळी केवळ पक्षाचा झेंडा मतदारसंघात उंच फडकवण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्याच्या जिद्दीने माधव यांनी कोणतीही मागेपुढे विचार न करता आपली हक्काची असलेली संपूर्ण 22 गुंठे शेतजमीन विकून टाकली। शेती विकून आलेला सर्व पैसा त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात आणि खर्चात लावला। मात्र राजकारणाचं गणित नेहमीच सरळ नसतं। दुर्दैवाने या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला। त्यांच्या पत्नी लक्ष्मी माधव जाधव यांच्या विरुद्ध भाजपच्या शिल्पा पंकज पोफळीकर तसंच एनसीपीच्या बेग साहेबी बेग ताहेर या उभ्या होत्या। या निवडणुकीत लक्ष्मी माधव जाधव यांना 562 मतं मिळाली, तर शिल्पा पोफळीकर ज्या बीजेपीच्या होत्या त्यांना 877 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला। तसंच एनसीपीच्या बेग साहेबी बेग ताहेर यांना 550 मतांवर पराभव पत्करावा लागला। आता लक्ष्मी माधव जाधव यांच्या पराभवामुळे निवडणुकीतील विजयाचा गुलाल तर त्यांना लागला नाहीच, उलट त्यांची हक्काची शेतजमीन गेल्यामुळे वडगावकर कुटुंब पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलं आणि त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ ओढावली। निवडणुकीतील पराभवानंतर आणि शेती गमावल्यानंतर माधव वडगावकर यांना तीव्र आर्थिक अडचणींचा आणि मानसिक त्रासाचा देखील सामना करावा लागत होता। स्थानिक पातळीवर त्यांच्यावर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीची माहिती अनेकांना होती, पण सुरुवातीच्या काळात त्यांना कोणाकडूनही ठोस किंवा प्रभावी मदत मिळू शकली नाही। सर्व काही गमावूनही माधव वडगावकर यांचं पक्षाप्रती असलेलं प्रेम आणि आपल्या नेत्यांवरील निष्ठा तसूभरही कमी झाली नाही। परिस्थितीशी अत्यंत प्रतिकूल संघर्ष करत असतानाही त्यांनी कधीही पक्षावर नाराजी व्यक्त केली नाही किंवा पक्षाचं काम थांबवलं नाही। शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात आणि सभांमध्ये ते पूर्वीसारख्याच ताकदीने आणि उत्साहाने रस्त्यावर उतरून काम करत राहिले। दरम्यान हल्लीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत एक लोकसभा निहाय आढावा बैठक घेतली। या बैठकीत स्थानिक पातळीवरील घडामोडींवर चर्चा सुरू असताना एका स्थानिक पदाधिकाऱ्याने अत्यंत भावनिक होत माधव वडगावकर यांच्यावर ओढावलेली ही बिकट परिस्थिती आणि त्यांची पक्षाप्रती असलेली अढळ निष्ठा थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घातली। आपल्या एका सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा हा त्याग, त्याची गरिबी आणि तरीही पक्षासाठी काम करण्याची त्याची जिद्द ऐकून खासदार डॉक्टर शिंदे यांचं मन हेलावून गेलं।
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने माधव यांना मदत करण्याचा निर्णय घेतला। खासदार शिंदेंनी हा संपूर्ण प्रसंग आणि कार्यकर्त्यांची व्यथा तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली। एका सामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, ही भावना मनात ठेवून शिंदे पितापुत्रांनी तातडीने हालचाली सुरू केल्या। वडगावकर यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी विकलेली ती 22 गुंठे शेतजमीन पुन्हा खरेदी करण्यासाठी लागणारा सर्व आर्थिक भार एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी स्वतः उचलला। आवश्यक ती सर्व रक्कम देऊन ती जमीन पुन्हा खरेदी करण्यात आली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती शेतजमीन अधिकृतपणे माधव वडगावकर यांच्या नावावर करून देण्यात आली। जेव्हा ही जमीन परत मिळाल्याचे कागदपत्र माधव यांच्या हातात पडले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। स्वतःची हक्काची जमीन जी कधी परत मिळेल अशी आशाही त्यांनी सोडली होती, ती समोर पाहताच माधव वडगावकर यांना आपले अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला। आपली हक्काची शेतजमीन पुन्हा आपल्या नावावर झाल्याचं पाहून भावूक झालेल्या माधव वडगावकर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने "साहेब, मी आयुष्यभर कायम तुमच्या ऋणात राहीन" अशा शब्दात एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले। मी आतापर्यंत 30-35 वर्ष समाजकारण राजकारण केलं, पण मी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबासारखा नेताच बघितला नाही। कारण बोले तशाच आले त्याची वंदावी पावले। राजकारणात खूप आश्वासनं खूप ढिगभर देतात, पण ईदभर बी माणूस काय करत नाही। पण ह्यांनी न बोलता सुद्धा, आणि कोणालाच माहीत नाही, आमच्या आमदार साहेबाला माहीत नाही, जिल्हा प्रमुखाला माहीत नाही की काय केलं काय नाही, पण शेती त्यांनी परत घेऊन गेली। आई वडिलांची काय भावना काय? आई वडील तर नाहीत मला, पण पत्नी आम्ही कुटुंब सगळे भेटायला गेलो साहेबाकडे। म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला कोणीतरी आहे। नाही पैसे तर पैशाचं मोलच नाही, कारण हे बघा दातृत्व शक्ती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पैसे किती दिले काय दिले, पण माझी जी 22 गुंठे हायवेची जमीन होती ती वापस घेऊन दिली, कारण याच्यापेक्षा मोलच नाही। एका सामान्य कार्यकर्त्याला त्याच्या पडत्या काळात अशा प्रकारे उभं केल्यामुळे सध्या नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिंदे पितापुत्रांच्या या संवेदनशीलतेची जोरदार चर्चा सुरू आहे। या हृदयस्पर्शी प्रसंगानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये त्यांनी लिहिलंय की आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी शिवसेना ही फक्त राजकारण करणारी संघटना नाही, तर आपल्या माणसांसाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी जीवापाड उभं राहणारं एक कुटुंब आहे। या घटनेने हे सिद्ध केले की जेव्हा एखादा कार्यकर्ता पक्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावतो, तेव्हा पक्षाचं नेतृत्वही त्याच्या पाठीशी ढाल बनून उभं राहतं। पण सध्याच्या युगात निवडणुकीसाठी लागणारा खर्च हा प्रत्येकाला परवडणारा आहेच असं नाही, आणि अशा प्रत्येक माधवासाठी एकनाथ शिंदेंना जाणं काही शक्य नाही, कारण ते काही ही पृथ्वी चालवणारे ब्रह्मदेव नाहीयेत। अशा वेळेला प्रत्येक इच्छुक निवडणुकीच्या जुगाऱ्याने आपल्या खिशाचंही भान ठेवणं गरजेचं आहे, कारण आज माधव वाचला पण तुमच्या आयुष्याची धावाधाव होऊ शकते। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।